दूरच्या आकाशगंगेत ज्ञान पृथ्वीच्या ग्रहावर प्राचीन बुद्धी आणि ज्ञानासाठी आदरणीय जग एक धक्कादायक युती बनली होती। तामस राक्षस एकेकाळी ग्रहाचे शत्रू गूढ राजकुमारी काली यांच्या नेतृत्वाखाली भारतीयांच्या बाजूने विचलित झाले। एकत्रितपणे त्यांना एका नवीन धोक्याचा सामना करावा लागला, अविद्येच्या गडद सैन्याने, ज्याचे नेतृत्व निर्दयी भगवान अंधक करत होते। अविद्येने आकाशगंगेतून सर्व ज्ञान आणि बुद्धी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला शाश्वत अंधारात बुडवले। राजकुमारी काली ज्ञानाची पराक्रमी तलवार चालवत तामस राक्षस भगवान महाकाल यांच्या शेजारी उभी होती। त्यांची संभाव्य युती अंतराळाच्या खोलीत बनली होती, जिथे त्यांना अविद्यामध्ये सामायिक शत्रू सापडला। अविद्येचे सैन्य ज्ञान पृथ्वीवर उतरल्यामुळे तामस राक्षसांच्या गडद ऊर्जेच्या प्रभुत्वामुळे ग्रहाच्या संरक्षणास बळ मिळाले। भारतीयांनी त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाने आणि प्राचीन बुद्धीने राक्षसांच्या शक्तींना उत्तम प्रकारे पूरक केले। नॉलेज सिटीजच्या उत्तुंग स्पायर्स पासून विस्डम वुड्सच्या गूढ जंगलांपर्यंत संपूर्ण ग्रहावर युद्ध सुरू झाले। प्रकाश आणि आवाजाच्या नेत्रदीपक प्रदर्शनात अविद्याच्या सैन्याने भारतीय तमस युतीशी टक्कर दिली। त्यांचा संघर्ष संपूर्ण आकाशगंगेत गुंजत होता। अविद्येच्या गडाच्या मध्यभागी राजकुमारी कालीने भगवान अंधकाशी सामना केला। त्यांच्या द्वंद्वयुद्धाचे परिमळ पसरलेले होते, ज्यात ज्ञान पृथ्वीचे भवितव्य शिल्लक होते। वैश्विक ऊर्जेच्या स्फोटाने राजकुमारी कालीने अंतिम आघात केला। भगवान अंधक आणि त्याच्या सैन्याला ग्रहातून हद्दपार केले। ज्ञान पृथ्वीचे तारण झाले, त्याचे शहाणपण आणि ज्ञान आकाशगंगेसाठी जतन केले गेले। त्यानंतर राजकुमारी काली आणि भगवान महाकाल विजयी झाले। युद्धाच्या उष्णतेमध्ये त्यांची संभाव्य युती तयार झाली। त्यांनी अज्ञानाच्या शक्तींविरुद्ध आकाशगंगेचे रक्षण सुरू ठेवण्याची शपथ घेतली।